अकोला मंत्री बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल. जेव्हा पराभव दिसतो तेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव बावनकुळे. भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यात रात्री भाजपासाठी 2 प्रचारसभा घेतल्यात. पहिली सभा जुने शहरातील शिवाजीनगर भागात झालीय, तर दुसरी सभा देशमुख फैलातील शिवाजी पार्क भागात झालीय. तर या दोन्ही सभेत त्यांनी मतदारांना अकोल्यात भाजपला सत्ता देण्याचं आवाहन केलंय. तर या सभेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे. विकास करण्याकरता आपण निधी आणला, राजराजेश्वर करता येईल. आपण तेवढा निधी या ठिकाणी आणून राजराजेश्वराचा विकास करण्याची योजना आपण तयार करू. बंधू भगिनींनो, विकासाची गाडी 4 चाकाची आहे. रणधीर सावरकर सारखा नेता आपल्या जवळ आहे. झाला 2029 मध्ये विजय बाबू करणार का? विजय बाबू काळजी नको करा, तुम्हाला विधिमंडळात जायचं आहे. काळजी नको करा, तुम्हाला घेऊन जाऊ, काळजी करू नका. मी काय 1000 मतांनी गेलो, मला वाईट वाटतं. मी अध्यक्ष होतो पार्टीचा. 1000 मतांनी शिकले. 500 मतं भेटली असते, तुम्ही एक मत जर दिलं असते एवढ्या लोकांनी, तरी 500 मतांनी विजय बाबू निवडून आलो. 1 मत पाहिजे होतं, 1 मत. तुम्ही एवढे कार्यकर्ते आहे, 1 मत मिळवलं असतं तर विजयभाऊ आमदार झाले असते. पण चिंता करू नका, विजयभाऊ आमदार नाही तर त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी आमच्या लोकांची आहे. मी एवढ्या दूर आलो, एक काम कराल का माझं? मी तुमच्या घरात हे पट्टे करून देणार आहे. राजकारण करत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे. मी वारंवार सांगितलं, सकाळी सांगितलं, दुपारी सांगितलं, संध्याकाळी सांगितलं, उद्धव ठाकरेजी राज ठाकरेची विकासाचे राजकारण करत नाही आहे. खुचपट वेगवेगळ्या पद्धतीचे विषय काढून भावनिक आवाहन करून जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करताय. जर हिंमत असेल तर मुंबईच्या विकासावर बोला, विकसित मुंबईवर बोला. उद्धव ठाकरेजी राज ठाकरेजी मुंबईच्या विकासाच्या कुठल्याही योजनेवर बोलत नाही, विकासाचा प्लॅन तयार नाही, डेव्हलपमेंटचा माइंड नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हा मुद्दा तो मुद्दा काढून मुंबईमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता राज आणि उद्धवजी बोलतात आहे. खऱ्या अर्थाने जनता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. जनता ही विकासावर विश्वास ठेवते आहे आणि विकसित मुंबई करता देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजीलाच मतदान करणार आहे. भाजपा शिवसेना युतीलाच मतदान होणार आहे. उद्धवजी तेच सांगतात, जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसतो तेव्हा उद्धवजी म्हणतील मुंबई महाराष्ट्रातून तोडणार आहे. कुणाची हिंमत आहे मुंबई तोडायची? कुणाची हिंमत आहे मुंबईला महाराष्ट्रातून तोडायची? खऱ्या अर्थाने कुणाचीच हिंमत नाही आहे. मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची राहणार आहे. मराठीत मी वारंवार सांगतो, संभ्रमाचे मुद्दे तयार करायचे, मराठी वाद तयार करायचा, हिंदी वाद तयार करायचा, समाजामध्ये तंटा निर्माण करायचा, भावनिक आव्हान तयार करायचं, यातनं काही होणार नाही. मुंबईने निर्णय घेतला आहे विकासाच्या बाजून राहायचा आणि मुंबईच्या जनतेला कळताय की विकसित मुंबई फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतं, एकनाथ शिंदे करू शकतात. मुंबईतले अण्णामलई नावाचे भाजपचे नेते ते म्हणतात मुंबई महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय शहर आहे. महाराष्ट्राची मुंबई, मुंबईची महाराष्ट्र हे तर आहेच, पण मुंबई हे खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल सिटी आहे. हे सिटी इंटरनॅशनली आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्र मुंबईचा आहे, पण इंटरनॅशनल सिटी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहरासारखं डेव्हलप झालं पाहिजे. मुंबई हे विकसित शहर झालं पाहिजे, ही भूमिका आहे. सर, अकोटमध्ये नगर परिषदेत भाजपने MIM सोबत युती केली, आमदारांवर काही कारवाई होणार का? त्यांना शोकॉज नोटीस? नाही, आम्ही तेच सांगतोय की चुकीच्या पद्धतीने MIM सोबत अशा पद्धतीचा गट तयार करणे हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही. आम्ही तो गट विसर्जित केलेला आहे. आमचे नेते रणधीरभाऊ सावरकरजींनी पुढाकार घेतलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची अभद्र युती भाजपाला मान्य नाही आणि अशा प्रकारची युती आम्ही कधी होऊ देणार नाही.
मीडियावर बोलला आहे की चिंचेचा साप मीडियाने केला म्हणून. नाही, असं नाही. जर नुकतीच गट रजिस्टर झाला होता ते चुकीचे होतं. मीडियाच्या मित्रांना काही दोष नसतो. मीडियाचे मित्र खऱ्याखुऱ्या बातम्या प्रकाशित करतात. त्यामुळं मीडियाच्या मित्रावर दोष देण्यापेक्षा तिथे जो गट रजिस्टर झाला होता त्या गटाला विसर्जित करण्यात आलं आणि भाजपा त्यातून बाहेर निघाली. त्याच्यावर कारवाई होणार आहे का? आणि आता बघू पक्षाच्या ताज्या घडामोडी आणि वेगवान अपडेट्ससाठी प्रहार 24 तास न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा प्रहार 24 तास.